पैठणकरांनो, तुम्हाला माहिती आहे का? संपूर्ण भारतामध्ये असे एकमेव यादवकालीन मंदिर जेथे बाजीराव पेशवे हे दर्शन केल्याशिवाय लढाई करण्यासाठी जात नसत. प्रतिष्ठान नगरी येथे स्थित भारतातील एकमेव यादवकालीन शनी गणपती मंदिर हे पैठणमध्ये स्थित असून या मंदिराचा इतिहास 700 ते 750 वर्ष जुना का आढळून येतो. या मंदिराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही श्री वेदांत महेश पाठक यांच्याकडे पोहोचलो. नमस्कार. नीलांजनम समाभासम रविपुत्रयमाग्रजम छायामार्तंड संभूतम तन्नमामि शनीश्वर. मी वेदांत प्रदीप महेश पाठक, श्री शनी गणपती मंदिर या मंदिराचा वंश परंपरागत पुजारी. या मंदिराची कथा अशी आहे की आयुष्यात एकही लढाई न हरलेले पहिले बाजीराव पेशवे यांचा 750चा काळ सुरू झाला. या काळात वरिष्ठांकडून असा सल्ला देण्यात आला की पैठण येथील शनी गणपतीचे दर्शन घेऊन मगच लढाईला निघावे. तेव्हा त्यांनी 28 फेब्रुवारी 1728 रोजी पालखेडची लढाई जिंकली व त्यानंतर प्रत्येक लढाईला ते शनी गणपतीचे दर्शन घेत असत. या मंदिराचा संदर्भ असा आहे की हे मंदिर भारतातील नव्हे तर जगातील एकमेव मंदिर असे आहे की येथे आद्य पूजा शनीची केली जाते, मग गणपतीची पूजा केली जाते. श्री गणेश भगवंताला 750चा काळ सुरू झाला. त्या काळात शनिदेवाने अशी इच्छा व्यक्त केली की आद्य पूजेचा मान मला मिळावा. त्यानुसारच पैठणला श्री शनी गणपतीचे मंदिर स्थापित झाले. या मंदिराचा संदर्भ यादवकालीन असून तसेच हे मंदिर 700 ते 750 वर्षाचा संदर्भ दिसून येतो. तसेच या मंदिरामध्ये श्री संत एकनाथ महाराज दर गोकुळाष्टमीला कुलाचाराची पूजा करायला येत असत. या मंदिरामध्ये ही पूजा तत्कालीन नाथवंशज ही परंपरा सुरू ठेवत आहेत. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला तत्कालीन नाथवंशज हे शनी गणपतीला अक्षत सुपारी ठेवून निमंत्रण देतात व आमच्या सोबत पंढरपूरच्या वारीला यावे ही विनंती करतात. ज्या भक्तांना 750चा काळ सुरू आहे त्यांनी प्रत्यक्ष श्री शनी गणपतीचे दर्शन घ्यावे. त्यांचे दुःख श्री शनी महाराज नक्की दूर करतील. ओम शनीश्वराय नमः. धन्यवाद. मित्रांनो, कधी जर पैठणला आलात तर अवश्य एक वेळेस नक्की या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण यावे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.